एक दिवस अचानक माझी मैत्रीण सायलीने मला तिच्या नवऱ्यासोबत एक रात्र घालवायला सांगितली. याच्या बदल्यात ती मला लाखो रुपये द्यायला तयार होती. सायलीचे माझ्यावर खूप उपकार होते, म्हणून कुठलाही विचार न करता मी या गोष्टीसाठी तयार झाले. मग माझ्या मैत्रिणीने मला नवरीप्रमाणे सजवले आणि तिच्या नवऱ्याच्या खोलीत पाठवले. पण त्यावेळी तिच्या नवऱ्यानं असं काही केलं की माझा फक्त जीवच जायचा बाकी राहिला होता. सायली आणि मी खूप चांगल्या मैत्रिणी होतो. आमची ओळख अगदी लहानपणापासूनच होती, म्हणून आमची मैत्री पण तशीच निस्वार्थ होती. फरक इतकाच की ती एका श्रीमंत घरातील मुलगी होती, तर मी एका अत्यंत गरीब कुटुंबातील. आम्ही सोबतच मोठ्या झालो, कारण माझी आई तिच्या घरी मोलकरणीचे काम करायची, म्हणून मी पण आईसोबत तिथं जायचे. आता तर आमचं लग्नही झालं. लहानपणापासूनच मी गरिबी बघितली होती आणि लग्नानंतर पण माझी गरिबीच होती, म्हणून या परिस्थितीला मी खूप कंटाळले होते. पण माझी मैत्रीण सायली, ती लग्न करूनही एका मोठ्या श्रीमंत घरातच गेली होती. माझं नाव जुई. माझ्यासोबत झालेली दुःखद कहाणी आज मी तुमच्यासमोर मांडत आहे. माझे लग्न एका खेडेगावातील मुलासोबत झाले होते. माझा नवरा असा होता ज्याला न घराची काळजी, ना आपल्या बायकोची, ना मुलांची. तो अतिशय बिघडलेला लबाड माणूस होता. त्याला तर स्वतःच्या आईवडिलांची सुद्धा काहीच काळजी नव्हती. म्हणूनच मी ठरवलं होतं की मी स्वतः नोकरी करून माझ्या मुलांना वाढवेल, शिकवेल. ज्या प्रकारे माझे आयुष्य मी गरिबीत जगले होते, तसेच आयुष्य माझ्या मुलांच्याही वाट्याला यावे अशी माझी अजिबातही इच्छा नव्हती. मी 27 वर्षांची होते. मला एक मुलगा आणि एक मुलगी असे 2 मुले होते. माझ्या बालपणाची एक मैत्रीण होती, सायली. ती शहरात राहत होती. तिच्याजवळ आत्ताही पैशांची काहीच कमतरता नव्हती. तिचा तर एक मोठा महालासारखा बंगला होता आणि त्यातच तिने मला नोकरीवर ठेवले होते. म्हणून या शहरात माझ्या मुलांना घेऊन मी तिच्याच बंगल्यात राहू लागले. सायलीजवळ काम करून मला आता 6 वर्ष झाली होती. सायलीनं त्या बंगल्यातील सर्व नोकरांना माझ्या देखरेखीखाली काम करून घेण्याचे काम मला दिले होते. मी पण ते काम व्यवस्थितरित्या पार पाडायचे. त्या बदल्यात सायली मला चांगला पगार पण द्यायची. सायलीच्या लग्नाला आता 10 वर्ष झाली होती, तरी तिला अजूनही मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी तर मोठ्यात मोठ्या डॉक्टरांचा सल्लाही घेतला होता. वैद्य बाबांनाही दाखवलं होतं, पण त्यांची अपत्य होण्याची इच्छा पूर्ण झाली नव्हती. कदाचित मुलं होणं त्यांच्या नशिबातच लिहिलेलं नव्हतं. सायली ही मनाने खरंच खूप चांगली मुलगी होती. तिने मला माझ्या प्रत्येक सुखदुःखात साथ दिली होती. जेव्हाही मला कधी पैशांची गरज पडत असे, तेव्हा मला सायलीनं मदत केली होती. माझ्या लग्नानंतर काही वर्षांनीच माझे आई वडील मला सोडून देवाघरी गेले होते. लग्नानंतर पण मी आणि सायली भेटत राहिलो. माझ्या आयुष्यातल्या काही पण समस्या असो, मी सायलीसोबत शेअर करायचे. तेव्हा सायली मला धीर द्यायची आणि नेहमीच म्हणायची, तू काळजी करू नकोस, माझ्या लग्नानंतर तुला मी माझ्याच जवळ ठेवल. तिच्यासुद्धा प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी ती माझ्यासोबत शेअर करायची. सायलीचे लग्न झाले तेव्हा मला 2 मुले झाली होती, पण घरात गरिबी काही केल्या कमी होत नव्हती. म्हणून सायलीने मला तिच्याच बंगल्यावर कामाला लावून घेतलं होतं. सायली ही लहानपणापासूनच आरामात जगलेली मुलगी होती आणि आताही तिचं लग्न श्रीमंत घरातच झालं होतं. तिच्या बंगल्यात नोकर चाकर होते. तिचा नवरा पण मोठा बिझनेसमॅन होता. तिच्या आयुष्यात पैशांची अजिबात कमतरता नव्हती. सगळं काही हवं तेव्हा तिला मिळत होतं. कमतरता होती ती फक्त मुलांची. जेव्हा मी सायलीला पाहायचे, मला खूप दुःख व्हायचे. सायलीचा नवरा पण खूप चिंतेत असायचा. त्याचं सायलीवर खूप प्रेम होतं. तिचंही त्याच्यावर तितकंच प्रेम होतं. पण आता मुलं न होऊ लागल्यानं त्यांच्यात लहान सहान भांडणे होऊ लागलेत.
तिच्या नवऱ्याला तर आता मूल न होण्याची भीती लागून होती आणि म्हणूनच त्यानं सायलीला स्पष्ट सांगितले होते की काही पण झालं तरी मला माझे स्वतःचे मूल पाहिजे आहे. माझे कुटुंब मला पुढे न्यायचे आहे. जर मूल झालं नाही तर इतक्या मोठ्या संपत्तीला वारस कोण राहणार? म्हणून सायलीचा नवरा सचिन याला त्याच्या कुटुंबासाठी वारस हवा होता. अनेकांनी त्यांना मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला दिला होता, पण सचिन खूप जिद्दी माणूस होता. त्याला स्वतःचाच अंश हवा होता. सचिनने सर्व प्रयत्न केले होते, पण सायली काही गर्भवती राहू शकली नाही आणि त्यामुळेच त्याला खूप नैराश्य येऊ लागले. या बाबतीत त्यांनी जादूटोणाही केला होता, पण सर्व प्रयत्न फसले आणि आता ते शांतपणे बसले होते. मूल झाले नाही तर दुसरे लग्न करायचे आहे असं सचिनने स्पष्टपणे सांगितलं होतं. सायलीचे सचिनवर खूप प्रेम होते आणि तिला ते नको होते की तिच्या नवऱ्यानं तिच्या डोळ्यासमोर दुसरी स्त्री आणावी. सचिनचे पण सायलीवर खूप प्रेम होते, पण तोही मुलासाठी लाचार होता आणि म्हणूनच त्यानं दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला होता आणि तो कोणत्याही परिस्थितीत आता आपला निर्णय बदलणार नव्हता. त्यानं स्पष्ट सांगितलं होतं की आपण 9 वर्ष प्रयत्नच करतोय, वाट बघतोय, पण आता मी वाट बघणार नाही, मला मूल हवे. नवऱ्याचे बोलणे ऐकून सायली खूप अस्वस्थ झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सायलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून सचिनला सुद्धा खूप अस्वस्थ वाटायचं आणि प्रत्येक वेळी तिचे अश्रू पाहून तो निर्णय बदलायचा. पण यावेळी तसे काही घडले नव्हते. पण त्यानं सायलीला आश्वासन दिले होते की तिचा जो आदर आणि स्थान आहे त्याच्या आयुष्यात तो दुसरी स्त्री घेऊ शकत नाही. त्याला फक्त मुलासाठी दुसरी बायको हवी आहे. पण सचिनच्या या निर्णयाने घरात भांडणे वाढू लागली होती. सायलीचे दुःख मला बघवले जात नव्हते. मी सायलीला समजावलं की सायली, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. देवावर विश्वास ठेव, तो तुझं काहीही वाईट करणार नाही. तू खूप चांगली आहेस, नेहमीच इतरांना मदत करते, मग देव तुला कसा दुःख देऊ शकतो? यावर सायली मला म्हणू लागली की जुई, तुला माझे दुःख नाही कळायचे. माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात मी दुसऱ्या कुणा बाईला नाही पाहू शकत. नाही सहन होणार मला हे सगळं. माझे सचिनवर खूप प्रेम आहे. त्याला असे स्वतःपासून दूर जाताना मी नाही बघू शकत. पण जर सचिनचे माझ्यावर खरे प्रेम असते तर त्याने दुसऱ्या लग्नाचा कधी विचार पण केला नसता. तिच्या अशा बोलण्यावर मी तिला खूपच समजावले. सायली, सचिनचे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तो फक्त मजबुरीने दुसऱ्या लग्नाचा विचार करतोय. यावर सायली मला म्हणू लागली, जुई, तुला काय माहिती, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको जेव्हा या घरात येईल आणि सचिनच्या मुलाला जन्म देईल तेव्हा त्याच्या मनात असणारं माझ्याबद्दलचं प्रेम हे संपून जाईल. कारण मी वांज आहे आणि मी त्याला मूल देऊ शकले नाही आणि ती त्याच्या मुलाला जन्माला घालून सचिनच्या मनावर राज्य करेल. मग माझी लायकी या घरात नोकरांपेक्षाही वाईट होईल आणि मला ते अजिबातही नकोय. सचिनचे लग्न झाले तर माझे ह्या घरातील अस्तित्व हे पूर्णपणे नाहीसे होईल आणि हे मी कोणत्याही किमतीवर होऊ देणार नाही. मी नक्कीच काहीतरी मार्ग काढेन. सायली प्रचंड अस्वस्थपणे हॉलमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. फेऱ्या मारता मारता ती अचानकच थांबली आणि तिची नजर माझ्यावर येऊन थांबली आणि सायली माझ्या चेहऱ्याकडे एक विचित्र नजरेनं बघू लागली. तिला असे अचानक काय झाले? ती माझ्याकडे अशी का पाहत आहे? असा विचार करत मीही तिच्याकडे बघत होते. तोच सायली माझा हात धरून सोफ्यावर बसली आणि मला म्हणू लागली, जुई, माझी एक मदत करशील? तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिच्या या प्रश्नांवर मी आश्चर्यचकित झाले. मी ठरले घरातील एक नोकर, मी काय मदत करू शकते? मी मनात विचार केला. पण मी तिची मैत्रीण होते म्हणून मी तिला म्हणाले, हो सायली, मी करेन मदत. मी तुझ्यासाठी सदैव तयार आहे. पण सायली, मला सांग, मी कशा प्रकारे तुझी मदत करू शकते? त्यावर ती मला म्हणाली, मी आज तुझ्याकडे जी मदत मागणार आहे,
कदाचित तू त्या मदतीसाठी कधीच तयार होणार नाही. ते ऐकल्यानंतर मला पुन्हा आश्चर्य वाटले की असे कोणते काम आहे आणि अशी कोणती मदत आहे की जी मी करू शकत नाही. मी म्हणाले, सायली, मी तुला सर्व प्रकारे मदत करेन. तू फक्त सांग की काय काम आहे. यावर सायलीने मला जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. सायलीने माझ्याकडून जी काही मदत मागितली होती ती ऐकून क्षणभर मी स्तब्धच झाले. तिला माझ्या चेहऱ्यावरील हावभाव बघून समजले की मला काय वाटत असेल आणि आता तिच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. ती मला म्हणाली, मला माहिती आहे जुई, तू मला या प्रकरणात मदत करणार नाहीस, कारण हे काम खरंच खूप अवघड आहे. कुठलीही महिला हे काम इतक्या सहजासहजी करणार नाही. तिचे हे बोलणे ऐकून मी क्षणभर विचारात हरवून गेले. मला पाहून सायली म्हणाली, तू जर मला मदत केलीस तर तुला या कामासाठी मी 60 लाख रुपये देईल. एवढी मोठी रक्कम ऐकून मला तर धक्काच बसला, कारण इतके पैसे मी कधीच बघितलेले नव्हते. माझ्या डोळ्यासमोर लगेच ते पैसे तरंगू लागले. जसे मी तुम्हाला सांगितले होते की मी खूपच गरीब मुलगी होते. बालपण गरिबीत गेले. लग्नही एका गरीब माणसासोबतच झाले. म्हणून त्यावेळी इतके पैसे ऐकून माझे तर भानच हरपले गेले आणि मला पूर्ण विश्वास होता की माझा नवरा जेव्हा 60 लाख रुपये ऐकेल तेव्हा तो सुद्धा या कामासाठी मला होकार देईल. मनाशी याचा विचार करतच मी सायलीला बोलले की मी या कामासाठी तयार आहे. मी तुझी मदत करेन, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सचिन हे सगळं करायला तयार होईल का? तेव्हा सायली म्हणाली, हे सगळं मी बघून घेईल, तू काळजी करू नकोस. माझा नवरा जेव्हा फक्त मुलासाठी दुसरं लग्न करायला तयार होऊ शकतो तर मग हे काम करायला तो नक्कीच तयार होईल. शेवटी तर तो फक्त मुलासाठीच लग्न करायला तयार आहे ना. पण जर त्याला लग्नाशिवाय दुसऱ्या पद्धतीने मूल झाले तर मग तो दुसरे लग्न का करेल? सायलीचे बोलणे ऐकून मी तिला म्हणाले, यावर तू नीट विचार कर. सचिन सोबत व्यवस्थित बोल, विचार कर आणि नंतरच निर्णय घे, कारण तू जितकं बोलते आहे तितकं हे काम सोपं नाही. यावर सायली म्हणाली, मी हा निर्णय खूप मोठ्या कष्टाने घेतला आहे आणि आता मी माझ्या या निर्णयापासून मागे हटणार नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तू फक्त आणि फक्त मला मदत करायला तयार राहा. सायली तिच्या त्या निर्णयावर ठाम होती. ती म्हणाली, सौतीला आयुष्यभर सहन करण्यापेक्षा हेच करणे चांगले राहील. काही रात्री हा त्रास सहन करण्यासाठी मी सुद्धा माझे मन बळकट केले आहे. हे काम खरोखरच खूप कठीण होते. जर माझ्या नवऱ्यानं मला परवानगी दिली तर मी सायलीला शक्य तितकी मदत करायला तयार होते. पण मला सचिनची भीती वाटत होती, कारण सचिन खूप गरम स्वभावाचा होता. त्याचंही सायलीवर खूप जास्त प्रेम होतं. पण जेव्हा त्याला कळेल की सायलीने असा प्लॅन केला आहे, त्याच्या काय प्रतिक्रिया असेल कुणास ठाऊक. खरं तर सायली मला म्हणाली होती की तू माझ्या नवऱ्याच्या मुलाला जन्म दे आणि ते मूल मला दे. सौतीला आयुष्यभर सहन करण्यापेक्षा मी माझ्या नवऱ्याला काही दिवस दुसऱ्या बाईसोबत सहन करेल. सायली मला म्हणाली होती की तू माझ्या नवऱ्यासोबत एक रात्र घालवून माझ्या मुलाला जन्म देणार का? मूल झाल्यावर तू ते मूल आम्हाला दे आणि त्या बदल्यात मी तुला पैसे देईल. मला या कामात कोणतीही अडचण नव्हती, कारण मला आधीच 2 मुले, 1 मुलगा आणि 1 मुलगी होती. त्यामुळे मला तिसऱ्या मुलाची इच्छा नव्हती. सायलीला स्वतःचे मूल हवे होते, नाहीतर मी माझे स्वतःचे 1 मूलसुद्धा सायलीला द्यायला तयार होते. सायली मला म्हणू लागली की जुई, मला माफ कर. मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला माझ्या स्वाधीन करून तू तुझ्या गावी परत जा, कारण माणसाचा स्वभाव कधी बदलेल यावर भरवसा नसतो. मला माफ कर.
पण एकदा की बाळ झालं की मी तुला माझ्या घरात कामासाठी ठेवू शकत नाही. मला सायलीच्या या बोलण्यावर खूप वाईट वाटले. मी तिला म्हणाले की मग मी कुठे काम करणार? मी माझ्या मुलांना कसं वाढवणार? तुला माझ्या घरची परिस्थिती चांगलीच माहिती आहे ना. यावर सायली मला म्हणाली, 60 लाख रुपये तुला मिळाल्यानंतर तुला दुसऱ्यांच्या घरी नोकरी करण्याची काहीही एक गरज नाही. तरीही तुला अडचण येत असेल तर तुझ्याकडे माझा नंबर आहेच. तू मला कॉल करू शकतेस. जेवढी तुला पैशांची गरज असेल तेवढे पैसे मी तुला महिनोमहिने देत राहील. कारण बाळ झाल्यानंतर मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील. हे ऐकून मला खूपच आनंद झाला. कुठलेही काम न करता महिने मला पैसे मिळत राहील याचा. मी माझ्या नवऱ्याला फोन करून सर्व काही सांगितलं. आधी माझ्या नवऱ्याला राग आला, कारण तो एक पुरुष आहे. कुठलाही पुरुष आपल्या बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत रात्र घालून देऊ शकत नाही, हे तर उघड आहे. पण माझा नवरा लोभी आणि आळशी होता. मी नोकरीला लागल्यापासून त्यानं तर साधं काम करणंही सोडून दिलं होतं. त्याला हरामाचे अन्न खाण्याची सवय लागली होती. जेव्हा माझ्या नवऱ्याला मी 60 लाखांबद्दल सांगितलं तेव्हा त्यानं या कामासाठी मला लगेचच परवानगी दिली. आम्हाला फक्त पैशांची चिंता होती. जेव्हा मी सायलीला सांगितलं की माझ्या नवऱ्यानं या कामासाठी होकार दिला आहे तेव्हा तिला खूपच आनंद झाला आणि तिने मला सांगितलं की या कामासाठी सचिनसुद्धा तयार आहे. सुरुवातीला तो जरा नखरे दाखवत होता, पण त्यालाही स्वतःचेच मूल हवे आहे. दुसऱ्या लग्नापेक्षा हेच योग्य राहील आम्ही ठरवलं आणि म्हणूनच त्यानंही होकार दिला. रात्र होताच मला आता सायलीनं तिच्या खोलीत पाठवलं. आज मला सायलीच्या डोळ्यात खूप असह्यता दिसत होती. आज मी पाण्याविना माशासारखे तिला त्रासलेलं पाहिलं. मी तिला मिठी मारली आणि म्हणाले, सायली, तू निराश होऊ नकोस, सर्व काही ठीक होईल. असं बोलून मी सचिनच्या खोलीत आले. माझेही हृदय विचित्र पद्धतीनेच खूप धडधडत होते. दुसऱ्याच्या नवऱ्यासोबत रात्र घालवणे ही काही माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. आजपर्यंत माझ्या नवऱ्याशिवाय मला कोणीही दुसऱ्या पुरुषाने हात लावला नव्हता. मी खोलीत गेले तेव्हा सचिन सिगारेट ओढत होता. संपूर्ण खोलीत त्याचा धूर पसरला होता. कदाचित त्याच्यासाठीही हे काम सोपे नव्हते. मला बघून त्यानं सिगारेट विझवली. तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, हे बघ जुई, मी जे काही करत आहे ते फक्त हे काम मजबुरीने करत आहे. यावर मी त्याला म्हणाले, मी तुमची असह्यता समजू शकते. हळूहळू सचिन माझ्याजवळ येऊ लागला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेदनांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. मला मिठीत घेऊन त्यानं डोळे मिटले. कदाचित तो याही वेळी सायलीचाच विचार करत असावा. सायलीसाठी सुद्धा ही खूप मोठी आणि कठीण रात्र होती. पण या कामासाठी आम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. थोडे दिवस असे केल्यानंतर लवकरच मी गरोदर राहिले. सायलीने मला शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांना दाखवले. सायली आणि सचिन खूप जास्त खुश होते आणि माझ्या डोळ्यासमोर तर 60 लाखांची रक्कम फिरत होती. दुसरीकडे मी लक्षात घेतले होते की सचिन आणि सायली यांच्यासमोर त्यांचे भावी मूल फिरत होते. सायली गरोदर असल्याची बातमी सचिनने सगळ्या नातेवाईकांमध्ये फिरवली होती. आता दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला, कारण आता सगळ्या काही अडचणी त्यांच्या संपणार होत्या. सुरुवातीला मला वाटले सगळे काही ठीक होईल, पण जसे जसे दिवस वाढत होते तसे तसे माझी मनाची अस्वस्थता ही वाढत होती. का वाढत होती ती माहिती नाही. सायली आणि सचिन आपल्या मुलाच्या आगमनाचे स्वप्न बघत होते. त्या नवरा बायको दोघांनीही माझी खूप जास्त काळजी घेतली. जितकी काळजी तर माझ्या पहिल्या 2 मुलांच्या वेळी माझ्या नवऱ्यानंसुद्धा घेतली नव्हती. माझा आहार तर खूपच जास्त सुधारला होता. ते माझी नियमितपणे तपासणीसुद्धा करत होते. इतकी वर्ष मी त्यांची सेवा करत होते. आज अशी वेळ आली होती की ते दोघं पती पत्नी माझी सेवा करत होते. जसं काय मी या घराची राणी आहे आणि ते सर्व माझे नोकर आहेत.
पण आमच्यासाठी तिथे एक नवीन समस्या आली होती. सायली गरोदर आहे ही गोष्ट तिच्या नातेवाईकांना समजल्यानंतर अनेक नातेवाईक तिला भेटण्यासाठी बंगल्यावर येऊ लागले आणि विविध प्रकारचे प्रश्न त्या दोघांनाही विचारू लागले. आता सायली गरोदर नव्हती म्हटल्यावर तिच्याकडे त्यांच्या प्रश्नांची कोणतीच उत्तरे नव्हती आणि म्हणूनच ती त्यांच्या प्रश्नावर गोंधळून जायची. तेव्हा सचिन म्हणाला, आता इथे राहणे योग्य नाही. कोणी ना कोणी नातेवाईक इथे येतच राहतं, म्हणून आपण दुसऱ्या शहरात एका नवीन बंगल्यात राहायला जायला हवं. आपण तिथे आरामात वेळ घालवू. मी लोकांना आणि नातेवाईकांना सांगेन की डॉक्टरांनी हवामान बदलायचा सल्ला दिला होता, कारण सायलीला एकाच ठिकाणी राहताना अस्वस्थता वाटू लागली आहे. अशा प्रकारे कोणतीही अडचण आपल्याला येणार नाही. सायलीला सुद्धा सचिनची ही कल्पना खूप आवडली. मग सचिनना मला आणि सायलीला त्याच्या नवीन मोठ्या आलिशान घरात शिफ्ट केलं. त्या घरात सचिननं आमच्या मदतीसाठी एक मोलकरीण आणि एक चौकीदारसुद्धा पाठवला होता. या नवीन घरात सुद्धा आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टी होत्या. सायलीने मला प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. कधी कधी वाटतं सायली ही किती चांगली मुलगी आहे, मग देवाने तिच्यासोबत असे वाईट का केले. असेच काही दिवस गेले. आता माझ्या पोटातील बाळ लाथा मारायला लागले होते. पहिल्यांदी माझ्या पोटात बाळाची हालचाल जाणवली तेव्हा मला खूपच विचित्र वाटले. अचानक एका वादळी रात्री माझे डोळे उघडले आणि मी उठून बसले. पोटाला हात लावताच अंधारात काहीतरी विचित्र वाटलं. मला असे वाटले की माझी मुलं मला हाक मारत आहे आणि मला सांगत आहे की आई, मी तुझं मूल आहे. मला दुसऱ्या कुणाला देऊ नकोस. तुझ्या जवळच मला ठेव. मला माहिती नाही, पण या स्वप्नानंतर का काळजी वाटू लागली. प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या रात्री मला अशी स्वप्ने पडूच लागली की जणू एखादे लहान मूल माझे बोट धरून रडत आहे आणि मला म्हणत आहे की आई, मला तुझ्यापासून वेगळं करू नको. आता तर खूप रात्र मी जागूनच काढू लागले. माझे मन हळूहळू बदलू लागले, कारण रोज रात्री माझ्यासोबत असेच घडत होते. कदाचित आतून सुद्धा आता माझेही हेतू बदलू लागले होते. मी अस्वस्थ होत होते. आता मला ते 60 लाख कमी आणि निरुपयोगी वाटू लागले होते आणि माझ्या पोटातलं बाळ जे होतं ते हवंहवंसं वाटू लागलं होतं. पहिले तर माझ्यासाठी फक्त पैसाच महत्त्वाचा होता, मूल नाही, कारण मला आधीच 2 मुले झाली होती. पण माझा हा विचार चुकीचा ठरला. मूल पहिले, दुसरे किंवा तिसरे असो, एका आईसाठी मूल ते मूलच असते. कदाचित सायलीला सुद्धा माझे ते बदललेले हावभाव समजत होते. ती मला पुन्हा पुन्हा एकच विचारत होती की जुई, तू अशी गप्प गप्प आणि शांत का असतेस. पण मी तिच्या कोणत्याही प्रश्नाचे काहीच उत्तर देऊ शकत नव्हते. सचिन प्रत्येक आठवड्याला घरी यायचा आणि जीवनावश्यक वस्तू आणि भरपूर अशी फळे घेऊन यायचा. मी दर महिन्याला डॉक्टरांकडून माझा चेकअपसुद्धा करून घेत होते. असाच कसा तरी डिलिव्हरीचा दिवससुद्धा आला होता. सायलीने ही गोष्ट जेव्हा सचिनला सांगितली तेव्हा त्याला खूप आनंद झाला. इतके दिवस सचिन आणि सायलीनं माझ्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला होता, पण इथे माझं मन माझ्या पोटातील मुलासाठी पुन्हा पुन्हा तळमळत होतं. रात्रीची वेळ होती. सायली पण मला म्हणाली, सकाळी आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. फक्त आजची रात्र उरली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुला रुग्णालयात दाखल करावे लागेल. हे सगळं ऐकून मला खरंच भीती वाटायला लागली. मला माझं मूल स्वतःपासून दूर जाताना दिसत होतं आणि हे सगळं सहन करणं मला खरंच खूप कठीण झालं होतं. या मुलाचे वडील जरी सचिन असले तरी या मुलाची आई मात्र मीच होते. मी 9 महिने 9 दिवस त्याला पोटात वाढवले होते. त्याला जन्म दिला होता, म्हणून त्याची आई मीच आहे. मी त्याला दुसऱ्या बाईच्या मांडीवर आता कसं देऊ शकेल. मला वाटले होते हे मूल माझे आहे. मी आता माझे हे मूल कुणालाही देणार नाही. माझा हेतू, मन हे दोन्हीही आता बदलले होते. आता मध्यरात्री जेव्हा सायली तिच्या रूममध्ये गेल्यानंतर मी घाईतच माझे सामान आवरायला घेतले. माझ्या दोन्हीही मुलांना सोबत घेतले.
माझा मोठा मुलगा 7 वर्षांचा होता, तर माझी दुसरी मुलगी 5 वर्षांची होती. मी तिथून गुपचूपच पळ काढला. माझी डिलिव्हरीची वेळ आली होती, म्हणून मला त्या डिलिव्हरीच्या वेदना कळा यायला लागल्या होत्या. म्हणून मी पटकन आज घराच्या बाहेर आले आणि रात्रीच्या बसमध्ये चढले. मी सायली आणि सचिनची खूप मोठी फसवणूक केली होती, पण मला माझे स्वतःचे मूल हवे होते. मी ते कुणालाही देऊ शकत नव्हते. मला त्याचा तो पैसाही आता लागत नव्हता, म्हणून मी तिथून पळून गेले. यानंतर सचिन आणि सायलीचे पुढे काय होईल याचेही मला घेणं देणं नव्हतं. मला फक्त माझ्या पोटातील त्या मुलाची काळजी होती. मी माझ्या गावी पोहोचले, पण आता माझ्या वेदना आणि त्रास झपाट्याने वाढू लागला होता. मी माझ्या नवऱ्याच्या घरी गेले नाही, कारण माझा नवरा 60 लाखांची अपेक्षा धरून बसला असेल. या 9 महिन्यात त्याने अनेक स्वप्ने रंगवली होती. जर मी रिकाम्या हाताने त्याच्याकडे गेले असते, तर त्याने मला पुन्हा सायली आणि सचिनकडे नेले असते आणि ते 60 लाख रुपये वसूल केले असते, कारण तो एक लोभी माणूस होता, जो आपल्या पत्नीला फक्त पैशांसाठी दुसऱ्या पुरुषासोबत रात्र घालवण्यासाठी पाठवू शकतो. तो माणूस आईच्या ममतेला कधीच समजू शकला नसता. मी गावाच्या बाहेर असणाऱ्या वस्तीवर एका दाईकडे गेले. माझ्या दोन्हीही मुलांच्या वेळी या ताईनेच माझी डिलिव्हरी केली होती. मी ताईच्या घरी गेले आणि तिचा दरवाजा जोरातच ठोठावला. आता सकाळचे 5 वाजले होते. आता दाईनं दरवाजा उघडला आणि मला पाहिले आणि म्हणाली, यावेळी सुरुवातीच्या दिवसात तू माझ्याकडे का आली नाहीस? तुझी मुलं तर खूपच मोठी झाली आहे. मग तरीही तू मुलांबद्दल विचार केलास? मी तिला म्हणाले, हो, देवाचीच इच्छा होती की इतक्या वर्षांनी परत मला हे तिसरे अपत्य मिळावे. एवढे बोलून मी गप्प झाले. मला वेदना होत असल्यानं मी जास्त बोलू शकले नाही. ती म्हणाली, तुझ्या प्रसूतीची वेळ आली आहे. मी म्हणाले, म्हणूनच मी तुमच्याकडे आले आहे. मला माझे मूल स्वस्थ आणि निरोगी हवे आहे. मला भीती वाटत होती की सायली आणि सचिन तिथे येऊन माझे मूल माझ्यापासून हिसकावून घेतील. मला शक्य तितक्या लवकर माझ्या मुलाला घेऊन दुसऱ्या शहरात जायचे होते, सगळ्यांपासून दूर. सुमारे अर्धा तासानंतर खूप वेदना सहन करून मला मूल झाले. माझ्या आनंदाला सीमा नव्हती. मी ठरवलं होतं की मी माझ्या मुलाला घेऊन लवकरात लवकर इथून निघून जाईल, जेणेकरून कुणालाही माझ्याबद्दल काहीही एक कळू नये. मी माझ्या या मुलाला सायली आणि सचिन यांना कोणत्याही किमतीत देणार नाही. खरं तर सायलीचे माझ्यावर इतके उपकार होते की स्वतःचं मूल द्यायला मी तिला तयार होते. पण मला असं अचानक काय झालं माहिती नाही. ज्यांनी मला माझ्या वाईट प्रसंगात आधार दिला होता, आज मी त्यांचीच फसवणूक केली होती. त्यांना मुलाची स्वप्न दाखवून त्यांच्या डोळ्यातून मी त्या मुलाची स्वप्ने हिसकावून घेतली होती. जेव्हा वचन पूर्ण करण्याची वेळ आली, तेव्हा मी त्यांचा विश्वासघात केला. माहिती नाही की एक आई अशी माझ्यासारखी स्वार्थी असू शकते का? मी आई होते, मुलाला दूर करू शकत नव्हते. स्वार्थी तर स्वार्थी, पण मीही एक आई होते. आता मी माझ्या 3 मुलांसह दुसऱ्या शहरात आले होते. त्यात एका गावात गेले, जे खूप छोटं होतं आणि तिथे खूप कमी लोक राहत होते. तिथेच एका छोट्या झोपडीत मी माझ्या मुलासोबत राहू लागले. मुलांचे संगोपन करू लागले. कदाचित सायली आणि सचिन मला शोधण्याचा खूप प्रयत्न केला असेल, पण मी इतक्या दूर निघून आले होते की त्या लोकांना त्याबद्दल काहीच कळालं नसेल. इथेही आता मी लोकांच्या घरी काम करू लागले आणि मला मिळालेल्या त्या थोड्याफार पैशांतून मी माझ्या मुलाचं पालनपोषण करू लागले. पण कदाचित मला माझ्या या कृत्याची शिक्षा भोगावीच लागणार होती, कारण मी माझ्या जवळच्या मैत्रिणीचे आणि तिच्या नवऱ्याचे मन दुखवले होते. अचानकच माझी तब्येत बिघडली.
गावातील लोकांनी मला असह्य समजून सरकारी रुग्णालयात दाखल केलं, जिथे गेल्यानंतर मला कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराचे निधन झाले आणि मी फक्त काही दिवसच जगणार आहे असं माझ्यासमोर आले. ही बातमी ऐकून मला असं वाटलं की जणू सगळं काही माझं बुडालं आहे. आता माझे 3ही मुले पोरके होतील, कसं होईल आणि माझ्या अनाथ मुलांचं, या विचारातच मी रात्रभर खूप रडले. शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीसोबत माझी चांगलीच ओळख झाली होती. आता मला माझ्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाशचा फक्त एक किरण दिसत होता, तो म्हणजे सायली. मी शेजारच्या स्त्रीजवळ गेले आणि हात जोडून म्हणाले, मला थोडी मदत करा. मी एक पत्ता लिहून तिच्याकडे दिला आणि तिला म्हणाले, मी हा जो पत्ता दिला आहे त्यावर तुम्ही जा. या मुलालाही तुमच्यासोबत घेऊन जा आणि तिथे गेल्यावर असं सांगा की जुईने तुमचा वारस, तुमचा वंश साईश तुमच्याकडे परत पाठवला आहे. तसंच त्या दोघांनाही मला माफ करायला सांगा. कदाचित त्या दोघांनीही मला माफ केलं तर माझे दुःख कमी होईल. माझी शेजारीण खूपच चांगली बाई होती. तिनं माझी अडचण समजून घेतली आणि तो पत्ता आणि माझ्या लहान मुलाला घेऊन ती शहरात गेली. तिथे जाऊन ती सायली आणि सचिनला भेटली. त्यांना सर्व काही हकीकत सांगितली. पण तिचे ते बोलणे ऐकून त्या दोघांनाही वाटलं की ही बाई खोटं बोलत आहे. पण त्या दोघांनीही मुलाच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक बघितलं. तो पूर्णपणे हुबेहूब सचिनसारखाच दिसत होता. आता त्या दोघांचाही त्या बाईच्या बोलण्यावर विश्वास बसला होता. सचिन आणि सायली माझ्यावर खूपच रागावले होते. त्यांना माझ्या अजिबातही मदत करायची नव्हती. पण माझ्या शेजारणीने त्यांना सांगितलं की जुईच्या जीवाला धोका आहे. तिला उपचारासाठी शहरातच आणावे लागेल आणि ऑपरेशनसुद्धा करावे लागेल, अन्यथा तिचा लवकरच मृत्यू होईल. सायली आणि सचिन यांना आजपर्यंत मूल झाले नव्हते. मी त्यांच्या मुलासोबत जेव्हा पळून गेले तेव्हा त्यांना मूल होण्याची इच्छा त्यांनी संपवली. सचिन तेव्हा म्हणाला की कदाचित देवाला मला मूल होऊ देऊ नये असं वाटत असेल आणि देवाला मला मूल द्यायचंच नसेल तर मी दुसरं लग्न केलं तरीसुद्धा मला मूल होणारच नाही, असा विचार करून त्यांनी मुलाचा विचार मनातून काढून टाकला होता. मग ते दोघंही माझ्या मुलासह मला भेटायला आले. मला पाहताच त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. मला खूप वेदना होत असल्याचं पाहून त्या दोघांनीही मला माफ केले. पण तू आमच्याशी चांगली वागली नाहीस, आमचा विश्वासघात केलास, अशी तक्रारसुद्धा त्या दोघांनीही माझ्याकडे केली. तू पळून गेल्यानंतर आम्ही लोकांना सांगितलं की आमच्या मुलाचा जन्म हॉस्पिटलमध्ये झाला आहे, पण कोणीतरी आमच्या बाळाला हॉस्पिटलमधून चोरले आणि आम्हाला काहीच कळाले नाही आणि त्यामुळे आम्ही परत एकदा निपुत्रिक झालो. आम्हाला अजिबातही माहिती नव्हतं की असं 3 वर्षानंतर आम्ही आमच्या मुलाला भेटू. मी त्यांना नजर मिळवू शकत नव्हते. मी हात जोडून त्या दोघांचीही माफी मागितली. त्या दोघांनीही माझ्या मोठ्या मनाने मला माफ केले आणि मला शहरातील डॉक्टरांकडे नेले आणि तिथे माझ्यावर उपचार केले. कदाचित त्या दोघांचं मन दुखावून मी जे काही पाप केलं होतं ती शिक्षा मृत्यू म्हणून फारच कमी होती. पण माझ्या मुलाचे नशीब चांगले होते म्हणून मी वाचले. मी सायली आणि सचिनच्या मुलाला साईशला त्यांच्या स्वाधीन केलं आणि मी माझ्या मुलांसह माझ्या गावी गेले, जिथं माझा नवरा आजही माझी आणि माझ्या मुलांची वाट बघत होता. जरी लोभी होता तरी त्यांचा जीव आमच्यात आजही होता, कारण त्याने अजूनही दुसरे लग्न केले नव्हते. मी पळून गेले होते तरी इकडे आता ते दोघंही त्यांच्या आयुष्यात आनंदी आहे आणि इथे सुद्धा मी माझ्या मुलांसोबत आणि नवऱ्यासोबत आनंदी आहे. इतक्या वर्षानंतर सुद्धा सायलीनं तिचं वचन पाळलं होतं. तिचा मुलगा तिला मिळाल्यानंतर तिने 60 लाख रुपये मला दिले आणि दर महिन्याला सुद्धा मला पैसे देत राहिली. इतक्या मनाने चांगल्या लोकांचे मी खरंच खूपच वाईट केलं, याचा मला खरंच खूप पश्चाताप वाटत होता. हॉस्पिटलमधून चोरी गेलेला आमचा मुलगा परत एकदा मला मिळाला आहे असं सायली आणि सचिननं आपल्या नातेवाईकांमध्ये पसरवलं. आता ते सगळे लोक त्यांच्या आयुष्यात खूपच आनंदी आहेत. मी चुकीचे होते हे माझ्या लक्षात आलं होतं, पण मी आई होते
आई मुलासाठी कसलाच विचार करत नाही की नंतर काय होईल. जरी सरोगसी मदर असेल म्हणून काय झालं, पोट तर आपलं होतं आणि म्हणूनच माझी ममता जागी झाली होती. पण सायलीचे मन दुखावून मी वाईट केलं. जरी गरोदर मी होते तरी ते जीवन ती जगत होती. खऱ्या अर्थाने ती आई झाली होती आणि मी एका आईचं मन दुखवलं होतं म्हणून देवाने मला सजा दिली होती. आणि जेव्हा चूक समजली तेव्हा परत देवानेच मला वाचवलं सुद्धा. या गोष्टीचं तात्पर्य आई ती आईच असते. मुलांसाठी ती ढाल बनून लढते. जी स्त्री आई बनू शकत नाही तिला विचारा आई न होण्याचं दुःख काय असतं. म्हणून त्या स्त्रीच्या भावनांशी खेळू नका, त्यांचं मन दुखवू नका. मोकळ्या मनाने सरोगसीचा निर्णय घ्या. आपल्या पोटात त्यांचा अंश असतो. कुठेतरी आपण आपल्या त्या बाळाबद्दल विचार करायला लागतो. पण हे विसरून चालता कामा नये की आपण त्याच्यासाठीच रक्कम घेतलेली असते. त्या पती पत्नीचा विश्वासघात करू नका, नाही तर देव आपल्याला चांगलीच गोष्ट दाखवतो. कर्म चांगले करा, फळही चांगलंच मिळेल. मित्र आणि मैत्रिणींनो, स्टोरी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर आज नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं सुद्धा अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.